देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले सर्वांचे देव भाऊ यांचे आगमन झालेलं आहे, स्टेजवर आगमन झालेलं आहे। मी सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हायचं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर नागरिक उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्याशी संवाद साधण्यासाठी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता आगमन व्हायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। पाठीमागे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आपण जोरदार टाळ्यामध्ये सन्माननीय देवभाऊ जोरदार दोन्ही हात वर करून स्वागत करायचं आहे। या महाराष्ट्राचे सर्वात तरुण तरफदार लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपल्या सर्वांचे लाडके देवभाऊ यांचं आगमन झालेलं आहे। आपण जोरदार टाळ्यामध्ये दोन्ही हात वर करून देवभाऊंचं इथे स्वागत करायचं आहे। महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेणारे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। मी आपल्या मनापासून इथल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं स्वागत करतो। ज्या काही नागरी सुविधा आहेत, ज्या काही गरजा या शहराच्या, त्या गरजा जर पूर्ण करायची असतील तर राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जर आली तर आम्ही तुम्हाला सांगतो की 75 वर्षाचा जो बॅकलॉग या शहरात राहिला तो बॅकलॉग भरून काढल्याशी राहणार नाही, एवढं वचन मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। जालना महानगरपालिकेच्या या पहिल्या निवडणुकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, या देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि आपल्या जालन्याचे सुपुत्र सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे, तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरीला स्टीलची नगरी, लोखंडाची नगरी, पोलादाची नगरी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरीकडे ज्या नगरीला बियाण्यांची नगरी म्हणून ओळखलं जातं, अशा जालना शहरामध्ये 90 वर्षानंतर जी महानगरपालिका तयार झाली, त्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या या जाहीर सभेमध्ये जालनेकरांच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्व जालनेकरांना नमस्कार करतो, सर्वांना प्रणाम करतो। बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की राज्यातल्या नागरिक क्षेत्राच्या निवडणुका चालल्या आहेत। आपल्या देशामध्ये जवळजवळ 7 दशकं आपण एक संकल्पना मांडत होतो। ही संकल्पना चुकीची नव्हती, ती योग्य होती। ती संकल्पना अशी होती की भारत हा गावांमध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास। पण त्याच वेळी 7 दशकं आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येतात। शहरात येणाऱ्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना सुखसोयी देणं, त्यांच्या जीवनाला सुकर करण्याकरता व्यवस्था करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे। हे जवळपास 70 वर्ष आपण विसरलो आणि त्याचा परिणाम काय झाला? 70 वर्ष लोक गावातनं शहरामध्ये आले पण त्यांची व्यवस्था झाली नाही। परिणाम असा झाला, ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसला।
70 वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये राहतो. गावांचा विकास करावा लागेल, शहरांचा विकास करावा लागेल. शहरामध्ये येणारा गरीब, शहरातला मध्यमवर्गीय अन्न वस्त्र निवाऱ्याकरता, शिक्षण आरोग्य रोजगाराकरता, मनोरंजनाकरता लोक हे शहरामध्ये आलेले आहेत, त्यांच्याही व्यवस्था कराव्या लागतील. मोदीजींनी सांगितलं, देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी